वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात समृद्धी महामार्गाबाबत मोठा वाद उभा राहण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे। जमिनीचा मोबदला न मिळाल्याचा आरोप करीत एका शेतकऱ्याने थेट समृद्धी महामार्गावरील वाहतूक रोखण्याचा इशारा दिला। मंगरुळपीर तालुक्यातील भूर परिसरातील शेतकरी गजानन भोलेनाथ राऊत यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत। त्यांच्या शेतातून समृद्धी महामार्गाचे काम गैरकायदेशीरपणे करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला। विशेष म्हणजे या जमिनीचा योग्य मोबदला मिळालेला नसल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे। शेतकरी गजानन राऊत यांनी प्रशासनाला वारंवार निवेदन दिल्याचे सांगितले आहेत, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांनी केला। यामुळे आता येत्या 16 फेब्रुवारी पासून समृद्धी महामार्गावरील वाहतूक रोखण्याचा लेखी इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे। मिळालेल्या माहितीनुसार तहसीलदार मंगरुळपीर यांनी 30 जुलै रोजी आदेश पारित करून संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना जमिनीचा नोंदी दुरुस्त करण्याचे सुद्धा निर्देश दिले होते, मात्र आदेशानुसार पूर्ण कारवाई ही झाली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आदेशात नमूद असलेल्या 1 हेक्टर 69 आर जमिनीच्या नोंदी अद्यापही प्रलंबित आहेत। तसेच जमिनीच्या हक्काबाबत चुकीच्या नोंदी करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। न्याय मिळत नसल्याने अखेर शेतकरी गजानन राऊत यांनी 16 फेब्रुवारी पासून त्यांच्या शेतीच्या हद्दीतून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील वाहतूक कायमस्वरूपी रोखण्याचा इशारा दिला। या दरम्यान इशारानंतर प्रशासन कोणती भूमिका घेणार आणि समृद्धी महामार्गावरील वाहतुकीवर याचा काय परिणाम होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। या प्रकरणामुळे समृद्धी महामार्गावर मोठा तणाव निर्माण होण्याची शक्यता असून प्रशासन आणि शेतकरी यांच्या तोडगा निघतो का हे पाहणे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे। गजानन भोलेनाथ राऊत, मुक्काम भूर पोस्ट बाजार तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम। माझ्यासोबत जे आहे ती माझी बहीण आहे आणि ही जी गट नंबर 2829 आहे यामधून समृद्धी महामार्ग गेलेला आहे आणि हे समृद्धी महामार्ग अवैधरित्या आमच्या शेतातून गेला असल्यामुळे आम्हाला त्याचा मोबदला वगैरे काही मिळालेला नाही। त्यामुळे येत्या 16 तारखेला आम्ही बंद करणार आहोत। अनुषा सुभाष ठाकरे, मी वनजा येथे राहते आणि आमची जमीन समृद्धीमध्ये गेल्यामुळे आमच्या जमीनचा मोबदला आम्हाला मिळालेला नाही आहे आणि मंडळ अधिकारी आणि पटवारी आम्हाला खूप त्रास देत आहेत। आम्ही 6 महिने झाले त्यांच्या ऑफिसच्या पायऱ्या तुडवत आहोत, तरी ते आम्हाला काही ना काही करून काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत। एक शेतकरी अधिकारी मेले तरी चालतील, पण एक शेतकरी जगला पाहिजे। याच्यासाठी शासनाने आमची दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा, नाही तर येत्या 16 तारखेला आम्ही इथं आमचा समृद्धी महामार्ग आम्ही बंद करणार आहोत।